आम्ही महायुतीचं काम करणार नाही त्यांना मतदान करणार आहे। यावेळेस आम्ही त्यांना आमचा रिपाईचा दणका दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही त्यांना आमच्या दलित वस्तीमध्ये प्रचार सुद्धा करू देणार नाही। बीजेपीनेच खऱ्या अर्थाने आम्हाला धोका दिलेला आहे। शिंदे सेनेचा प्रश्नच राहिला नाही, कारण की आमची सध्याची युती आहे आमची बीजेपी सोबत युती आणि भाजपाने 2014 पासून काहीच मान सन्मान दिलेला नाही। प्रस्ताव दिल्यानंतरही त्यांच्यातल्या पुन्हा बदल सगळे होत होते आणि त्यामुळे आम्ही आज शेवटपर्यंत त्यांची वाट पाहिली आणि अचानक त्यांनी एकतर्फी ही युती करणार नाही असं जाहीर केलं। हे खरोखर युतीसाठी हिंदू विचारांसाठी चांगलं नाहीये। आम्हाला खूप वाईट वाटतं याचं की नाही 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 आम्हाला त्यांची गरज नाही, आम्हाला त्यांची गरज नाही। आम्हाला भागवत कराडे साहेब आणि साहेब शब्द आमचा काही संबंध त्यांच्याशी, आमचा काही संबंध नाही। आम्हाला संबंध नाही त्यांच्याशी, आम्हाला त्यांना बोलायचंच नाही। आम्हाला कराडे साहेब आणि सावी साहेबाला बोलायचं। युतीतले आरपीआय जे आहेत घटक पक्ष जो आहे या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आंदोलन या ठिकाणी करतात, थेट मंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी या ठिकाणी करत आहे। या ठिकाणी घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिंदाबाद 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 किशोर साहेब आमचं म्हणणं आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला ह्या महायुती सरकारने धोका दिलेला आहे। आम्हाला 2012 पासून कोणत्याही प्रकारचं तिकीट दिलेलं नाही, मंडळ दिलेलं नाही। आम्हाला भाजपाने 2014 पासून काहीच मान सन्मान दिलेला नाही आणि विशेष करून भाजपा ही एससी समाजाच्या कार्यकर्त्यांना लाभ ठेवते आणि सत्तेचा वाटा आम्हाला देत नाही। आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही नेहमीच शांततेची भूमिका घेतलेली आहे, पण आज आम्ही ऐकणार नाही। आम्हाला त्यांनी फोन केला, आम्हाला बोलवलं, आम्हाला 2 मिनिट आम्ही ठिय्या मारतो, आम्ही इथं बसतो, आम्ही प्रवेशद्वारावर बसतो। आम्ही काय म्हणजे आक्रमक झालेल्याच्या आक्रमक दिसतं या ठिकाणी येत आहे। भागवत कराड साहेब यांनी आम्हाला आम्ही तुम्हाला 6 जागा देणार आहेत, परंतु त्यांनी शेवटपर्यंत आम्हाला टोलवून ठेवलं। आम्हाला आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे तिकीट दिलेले नाही। आमचे 16 उमेदवार वेटिंग मध्ये होते, यांनी आमच्यासोबत धोका केला। त्यामुळे या ठिकाणी बीजेपी सरकारचा आम्ही धिक्कार करतो। महायुती सरकारने 2012 पासून आम्हाला त्यांनी फक्त टोलवटोली केलेली आहे। दलित समाजाचा आता आरपीआयची भूमिका काय असणार आहे? आता ह्या वेळेस आम्ही महानगरपालिकेवर पूर्ण बहिष्कार घालणार आहे। आम्ही महायुतीचं काम करणार नाही त्यांना मतदान करणार आहे। यावेळेस आम्ही त्यांना आमचा रिपाईचा दणका दिल्याशिवाय राहणार नाही। आम्ही त्यांना आमच्या दलित वस्तीमध्ये प्रचार सुद्धा करू देणार नाही। ही आमची रिपाईची भूमिका आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी हे बघू शकता या ठिकाणी ज्यांनी अंगावरती जे द्रव्यशील पदार्थ अंगावर घेतलेला आहे, नेमकं या ठिकाणी पोलीस नेमकं त्यांना पुसापुशीची या ठिकाणी हे करताना पाहायला मिळत आहे। तर काय एवढे आक्रमक झाला तुम्ही? थेट तुम्ही द्रव्य पदार्थ अंगावर घेतले तुम्ही? खाली बस एक खिशात मोबाईल तुझ्या काय झालं का म्हणजे मोठे भाऊ राकेश भोपंडे यांचं जे तिकीट काढलं होतं त्या संदर्भात मी जे डिझेल घेतले काय तुम्हाला म्हणजे भाजपा नेमकं तुमच्यासोबत फसवणूक केली असं तुम्हाला म्हणायचंय का? हो, भाजपने फसवणूक केली। नक्की पण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने फसवणूक केलेली आहे असं आरोप या ठिकाणी कार्यकर्त्याकडून केले जात आहे। मात्र सर्वात महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी बघू शकता की सकाळपासून नाराजी नाट्य जे आहे भारतीय जनता पार्टी कार्यालयात सुरू आहेत। हे पूर्णपणे हे सगळे कार्यकर्ते आपण या ठिकाणी ठिय्या आंदोलनच या ठिकाणी करतानाच आपल्याला पाहायला मिळत आहेत।
हे सगळे या ठिकाणी हे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. आता दादा हा, बोला बस असं या मागे यार का मागे निश्चित हे अरे ना का तुम्ही प्रचार करू देणार नाही वारडावार थेट इशारा हो 100% आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आतापर्यंत महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलेले आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती जे सत्तेमध्ये राहिले त्याच्यामध्ये रिपाईचा खूप मोठा वाटा आहे. इथल्या स्थानिक खासदाराला आणि आमदाराला सुद्धा निवडून येण्यामध्ये रिपाईचा खूप मोठा वाटा आहे. पण यावेळेस त्यांनी महापालिकेत नेहमीप्रमाणे आम्हाला धोका दिलेला आहे. त्यामुळे दलित वस्तीमध्ये आम्ही बीजेपीच्या उमेदवाराचं काम करणार नाही आणि त्यांना काम करू देणार नाही. आमचा रिपाईच्या वतीने इशारा आहे. म्हणजे युती त्यांची फक्त म्हणजे शिंदे गटासोबत तुटली होती का? आणि आमची युती बीजेपी सोबत आहे खऱ्या अर्थाने. कारण मी शिंदे गटाचे माननीय पालकमंत्री संजीव शिरसाट सोबत बैठक केली. ते म्हणे बाबा तुमची युती जरी बीजेपी सोबत असली तरी आम्ही तुम्हाला आमची युती झाल्यावर काही जागा सोडू शकतो म्हणे. पण तो बीजेपीनेच खऱ्या अर्थाने आम्हाला धोका दिलेला आहे. शिंदे सेनेचा प्रश्नच राहिला नाही. कारण की आमची सध्याची युती आहे आमची बीजेपी सोबत युती आणि महायुतीमध्ये आम्ही एक घटक पक्ष आहोत. प्रत्येक ठिकाणी महापालिकेत लोकसभेला विधानसभेला आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. पण ज्यावेळेस जर आम्हाला ते तिकीट देत नसेल तर आमचं 2012 पासून आम्ही काम करतो. आम्हाला न्याय मिळत नसतं आम्ही करणार काय? नेमकं युती धर्म भाजप पाळत नाही असं म्हणतात? 100% आतापर्यंत त्यांनी कोणत्याही महामंडळावर नियुक्त केले नाही, कोणत्याही शासकीय कमिटीवर आमची नियुक्त केले नाही आणि कोणत्याही नगरसेवकासाठी आम्हाला जे निवडून येणाऱ्या सीट आहे त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी तिकीट दिलेलं नाही. ते म्हणतात कसं तुम्ही दलित आणि मुस्लिम वार्डामध्ये जाऊन उभा राहा. दलित मतदान आमचं पण मुस्लिम वार्डामध्ये आम्ही कसं निवडून येऊ? ज्या ठिकाणी हिंदू मतदान जोपर्यंत आम्हाला भेटणार आहे तोपर्यंत आम्ही नगरसेवक बनू शकत नाही. आणि त्यांनी आम्हाला हेच केलं. आम्हाला म्हणतात जयभीम नगर, किराडपुरा, फाजलपुरा या ठिकाणी कसं काय निवडून येणार आहे? म्हणजे यांनी आम्हाला तिकीट दिलेच नाही, परंतु आम्हाला खोटे आश्वासन आतापर्यंत दिलेले त्यांनी. नेमकं तुम्हाला शब्द एवढ्या मंत्री अतुल सावे, भागवत कराड सुद्धा आहेत, आमदार केनेकर आहेत, त्यांचे शितोळे सुद्धा जिल्हाध्यक्ष, यापैकी कोणा शब्द दिला तुम्हाला की आम्ही करू? आम्हाला या ठिकाणी अतुल सावे साहेब, मंत्री साहेब त्यांनी दिला, भागवत कराड साहेबांनी दिला, आम्हाला या दोघी नेत्यांनी शब्द दिला. विशेष झाला शितोळाचा यांचा आमचा त्यांचा काही संबंध नव्हता. आमचा संबंध फक्त आपलं भागवत कराड साहेब आणि आमचा सावे साहेबांची संबंध आणि त्यासोबत आमची 4 वेळेस चर्चा झाली, बैठक झाली. ते आम्हाला म्हणले की आमची युती झाल्यावर आम्ही तुम्हाला 5 ते 6 जागा देऊ, परंतु त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची जागा सोडलेली नाही. कोणत्याही प्रकारची जागा सोडली नाही ते सांगत आहेत. का करते भाजपा असं? म्हणजे एवढं महत्व नाही का तुमच्या पक्षाचा सोबत? भाजप महत्व देत नाही. आमच्या 4-5 बैठका झाल्या. आमच्या मोठ्या कार्याध्यक्षांनी त्यांना फोन केले, त्यांचे पण फोन रिसिव्ह करत नाहीत. आम्ही 6 दिवसापासून त्यांची वाट पाहतो. आमचं होऊ द्या सगळं. आता 3 वाजलेले आहेत, एकाही कार्यकर्त्याला फोन नाही आहे आणि सगळे आरपीआयचे कार्यकर्ते सगळे नाराज आहेत. याच्यामुळे 20-21 सगळे तरुण कार्यकर्ते याच्या भाजपमुळे सगळे परेशान झालेले आहेत. भाजपला लोकसभा, विधानसभा याच्यात आमचं आरपीआयचं मतदान चालते, पण आता आमच्या कार्यकर्त्याला नगरसेवकाची वेळ आलेली आहे. आमचे कार्यकर्ते नगरसेवक होऊ घातलेले आहेत. युतीमधून त्यांनी एक पण सीट सोडलं नाही. आता 3 वाजलेले आहेत, आता ते काय करणार आहेत? त्याच्यामुळे आम्ही आता जाहीर रिपब्लिकन पक्ष भाजपचा निषेध करताय. म्हणजे आरपीआयला तुमचे मत चालते, तुम्ही चालत नाही, पण तुमचा पक्ष चालत नाही का? आरपीआय त्यांना आहे ना, भाजपाला आरपीआय नेहमी चालते. जेव्हा काही सत्तेचा वाटा द्यायचा विषय आला तर तेव्हा त्यांना आम्ही चालत नाही. आणि विशेष करून आम्ही आमचे 15 जागा मागितल्या होत्या आणि त्या SC वार्डातून मागितल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला, माझा आहे ना खुल्ला स्पष्ट आरोप आहे त्यांच्यावर की त्यांनी आमच्या सोबत जातीवाद केला. पण आता पुढची भूमिका तुमची कशी? पुढची भूमिका आता आमच्या पक्षाचे नेते मान्य रामदासजी आठवले साहेब आणि मान्य नेते बाबूरावजी कदम साहेब जे आदेश देतील त्या आदेशाने आम्ही चालू. अशाच पद्धतीचे नारे इतर जिल्ह्यात सुद्धा आहे का तुमचं जुळलंय? आमच्या पुणे या ठिकाणी सुद्धा आमच्या रिपाईच्या वतीने बीजेपी कार्यालयावर निदर्शने झाले, मुंबई ठिकाणी झाले, नगर, त्यानंतर बीड, तुम्हाला अहिल्यानगर, आपलं जळगाव, परभणी, या प्रत्येक ठिकाणी या प्रकारे आंदोलन चालू आहे की बीजेपीने फक्त आमचा विधानसभा आणि लोकसभेसाठी वापर केलेला आहे. या महायुतीच्या सरकारने म्हणा, दोन्ही शिंदे सेना म्हणा की बीजेपी म्हणा, त्यामुळेच आम्ही आता ठरवलेलं आहे आमची स्थानिक लेवलवर की आम्ही महायुतीचं काम करणार नाही, त्यांना मतदान करणार नाही. आम्ही बहिष्कार टाकलेला आहे सध्या तरी. दोघं सारखेच असं वाटतंय? दोन्ही सारखे म्हणलं म्हणजे तुम्ही सांगा ना. आता त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तुमची नैसर्गिक युती तुमची बीजेपी सोबत आहे. खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे परमपूजने आणि रामदासजी आठवले साहेबांनी 2012 रोजी शिवशक्ती भीमशक्तीचा नारा देऊन महायुतीमध्ये आम्ही सामील झालो. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी आम्हाला कोणतीही आमच्या पदात काही टाकलेले नाही, त्यामुळे आम्ही तो विरोध केलेला आहे त्यांना. या ठिकाणी शितोळे या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी शितोळे असते आपल्याला काय आहे तो या ठिकाणी पाहिलं तर आपण
भाजपने फसवणूक केली म्हणतात ते, शब्द देऊन फसवणूक झाली. अजिबात फसवणूक केलेली नाहीये. इतक्या 8 बैठका आम्ही केल्या. आम्ही दरवेळेला त्यांना आमची बोलणी होत होती, जागा ठरत होत्या, पण त्यांच्यात एकमत नसल्यामुळे दरवेळेला नवीन नावं त्यांच्याकडून येत होती. शेवटी आम्ही परवा काल आम्ही त्यांना लेखी प्रस्ताव दिला. लेखी प्रस्ताव दिल्यानंतरही त्यांच्यातल्या पुन्हा बदल सगळे होत होते आणि त्यामुळे आम्ही आज शेवटपर्यंत त्यांची वाट पाहिली आणि अचानक त्यांनी एकतर्फी ही युती करणार नाही असं जाहीर केलं. हे खरोखर युतीसाठी, हिंदू विचारांसाठी चांगलं नाहीये. आम्हाला खूप वाईट वाटतं याचं, की आमची इच्छा होती की युती व्हावी, पण असं घडू शकलं नाही. पण तरी सुद्धा आम्ही छत्रपती संभाजीनगरचा विकास या दृष्टीने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आम्ही लढत राहू. नाही, पण पुण्यामध्ये सुद्धा आरपीआयला तुम्ही धोका दिलाय असं ते थेट म्हणतायत. म्हणजे फसवणूकच केली आणि अनेक निवडणुकाच्या तोंडावरती. शिवसेनेशी मोठ्या जागांचं वाटप व्हावं आणि त्यानंतर आम्ही आरपीआयला आणि राष्ट्रवादीला सगळी जागा द्याव्यात असं आमचं सगळं नियोजन होतं. परंतु शिंदे सेनेसोबत जो त्यांनी अचानक एकतर्फी आणि सगळा प्रस्ताव लांबवत ठेवला, त्यामुळे आम्हाला हा सगळा राष्ट्रवादी आणि आरपीआय यांना जे सोबत घेऊन त्यांच्या जागा द्यायच्या होत्या ते आम्ही आमच्या कोट्यातल्या देणार होतो. पण ही रचना आम्हाला लावता येत नाही, आली नाही आणि आज अचानक फॉर्म भरायच्या वेळेला त्यांनी आम्हाला जे हे सांगितलंय हे खरोखर युतीसाठी चांगलं नव्हतं. भाजपाच्या कार्यकर्ता सुद्धा प्रचंड खतखत आहे, त्यांनी नाराजी व्यक्त केली. मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, पालक आहे सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि साहजिक आहे अनेक 10 वर्षापासून हे सगळे इच्छुक सगळे कार्यकर्ते माझे होते. त्या निर्णय होताना एकाचा होणार होता, पण आता अनेक जणांनी आपल्याला त्यांना तिकीट मिळू शकलं नाही आणि हा निर्णय करणं खरोखर समितीचा निर्णय करणाऱ्यांचं एक अवघड काम होतं. पण तरी आम्ही नाराज राहणं, कुटुंबामध्ये नाराजी दर्शवणं हे काही वाईट नाही, पण आम्ही सगळ्या नाराजांची समजूत काढू. ही काही शेवटची संधी नसते आणि पक्षात काम करताना संघटनेत अनेक संधी पुढे उपलब्ध असतात, त्यामुळे कुणी नाराज होण्याची गरज नाही. पैसे घेऊन तिकीट वाटले असा आरोप लावतात दलाल, खरं आहे का? आमच्याकडे असला काही प्रकार नाहीये अजिबात. भारतीय जनता पार्टीमध्ये असलं काही होत नाही. ताईंचा गैरसमज झाला असेल असं काही आपल्याकडे होत. आरपीआय न थेट इशारा दिला की भाजपाच्या उमेदवाराचा प्रचार करू द्या त्यांच्यावर. संजय शिरसाट सकाळी म्हणत होते की आम्ही सकाळपर्यंत शिरोळे साहेबांची वाट पाहिली, नवीन प्रस्ताव ते घेऊन येणार होते, दुरुस्त करून घेऊन येणार होते, ते आलेच नाही. हे बघा, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्वतःहून, मी माननीय आमचे महामंत्री आमदार केनेकर साहेब, अतुल साहेब निरोप देतो, सकाळी देतो, पण असं झालं नाही. आणि अचानक आम्ही मीडियातून पाहिलं की त्यांनी युती तोडलेली आहे, तर हे काही युतीसाठी चांगलं नाहीये. पहिल्या दिवसापासून तुमची ज्या बैठका होत्या त्याच्यात तुमचे मार्ग वेगवेगळे दाखवण्यात आले होते की तुमची दरवेळेस भूमिका तुमची बदलत गेलेली होती, ते आरोप तुमच्यावर करण्यात आले. आमच्याकडे कधीही भूमिका बदललेली नाही. आम्ही ज्या जागा त्यांना सांगितलेल्या होत्या त्या जागा आम्ही कायम होतो. त्यांच्याकडून दरवेळेला त्यांच्यामध्ये वेगवेगळे नेते आहेत, त्यांच्याकडून प्रभाग बदलत होता, गट बदलत होता, त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला दिलेल्या 47 जागा आणि म्हणजे त्यांच्या 47 आणि आम्ही 41 लढावा असा त्यांचा प्रस्ताव होता. शेवटी तो 37 पर्यंत आला होता आणि 37 नंतरही पुन्हा त्यांच्यामध्ये प्रभाग बदलणं, उमेदवार बदलणं असं सगळं सुरू होतं. त्यामुळे नाही होऊ शकलं, हे दुःख आहे आम्हाला. नाराजी कशी दूर करणार तुम्ही आता याची? नाही, आमची नाराजी खरोखर कार्यकर्त्यांनी नाराज होणं, रुसणं हा त्यांचा हक्क आहे. हा कुटुंबातला आमचा विषय आहे. आम्ही आता विरोधात काम करणार, आम्ही आता भाजपबरोबर फिरू देणार नाही. हा समाजालाही असं आवडणार नाही. शेवटी दोघंही हिंदुत्वाचा विचार घेऊन काम करणारी आम्ही मंडळी आहोत. समाजाला जे आवडतं तेच केलं पाहिजे. असं नकारात्मक राजकारण करून विकासाचं पुढचं धोरण आपल्याला ठरवता नाही येणार. तुम्ही जे आकडे सांगताय तेच विरुद्ध आकडे शिवसेना सांगते. शिवसेना म्हणते की आम्ही भाजपला 47 जागा देतो. माझा मी काय म्हणालो काल, जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या समितीच्या वतीने आम्ही लेखी प्रस्ताव आमचे महामंत्री केनेकर साहेबांच्या सोबत आम्ही दिलेला आहे. तो कागद आहे, त्याच्यात आपल्याला पाहिलं तर आपल्याला कळेल 37 जागांचा आमचा प्रस्ताव होता आणि त्यातल्या पुन्हा अंतिम झालेला होता परवा रात्रीच्या चर्चेमध्ये. भाजप किती जागांवर लढतोय? भाजप आता आम्ही त्यावेळेला 40 जागांवर लढण्याची शक्यता होती, पण आज आम्हाला ज्या वेळेला हे अचानक कळलं की आपण आता युतीत लढू शकत नाही, तर आम्ही वेळेवर अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली. आता बी फॉर्म आम्ही दिलेले आहेत, पण आता ते किती गेलेत आणि काय त्याची यादी मी तुम्हाला काही वेळामध्ये सांगतो.
निश्चित आपण या ठिकाणी पाहिलं तर आता हे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र आता भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख जे आहेत चितळे आता हे कार्यकर्ते भेट देणार आहेत या ठिकाणी. मात्र हे जे पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरचं भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं मुख्य कार्यालय आहे आणि हे भारतीय जनता कार्यालयासमोरच हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हा या ठिकाणी पाहिलं तर तुषार शुक्ल कार्यकर्त्याशी कोणतीही विचारपूस केलेली नाही आहे. मात्र आता हे कार्यकर्ते मात्र घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे. हे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचंही दिसत आहे आणि जोरदार घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी करतानाच आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्वाचा हाच विषय आहे कारण की हे सगळे कार्यकर्ते आक्रमकही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण या ठिकाणी जोपर्यंत कराड साहेब नाही आम्हाला त्यांची गरज नाही. आम्हाला भागवत कराड साहेब आणि अतुल साहेब शब्द आमचा काही संबंध त्यांच्याशी. आमचा काही संबंध नाही. आम्हाला संबंध नाही त्यांच्याशी. आम्हाला त्यांना बोलायचंच नाही. आम्हाला कराड साहेब आणि सावी साहेबाला बोलायचं. सावे साहेबांशी बोलायचं आहे. आमचा जिल्हा प्रमुखाशी काहीही संबंध नाही असं या ठिकाणी भावना करण्यात आली. मात्र आता अजून देखील हे रामदास आठवले गटाचे कार्यकर्ते जे आहे आरपीआयचे या पक्षाचे हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं हे आंदोलन या ठिकाणी करत आहेत. अरे माहिती सरकारचं करायचं काय? त्या ठिकाणी दिसतंय आपण हे कार्यालय आहे आणि कुठेतरी हे ठिकाणी हे या ठिकाणी हे सर्व कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये सर्व घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि हे ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहरातील जे मध्यवर्ती कार्यालय याच कार्यालयासमोर सध्या हा सगळा आरपीआयचा गोंधळ सुरू आहे. थोड्याच वेळापूर्वी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख जे आहेत किशोर शुक्ले या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणामध्ये गेले. मात्र आता या ठिकाणी जो मुख्य दरवाजा जो आहे या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेड सुद्धा करण्यात आली आणि हे कार्यकर्ते समोर ठाया मांडून या ठिकाणी आंदोलन करत आहेत. भाजप मुर्दाबाद 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 भाजप मुर्दाबाद 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 आरपीआय जिंदाबाद 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 या दगाबाज भाजपचं करायचं काय? खाली मुर्दाबाद या दगाबाज भाजपचं करायचं काय? खाली मुर्दाबाद भाजप मुर्दाबाद 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 आक्रमक झाल्याचंही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्वाचा विषय हाच आहे कारण की सर्वात या ठिकाणी सगळे आंदोलनकर्ते हे आक्रमक झाल्याचंही या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. या जातीवादी भाजप सरकारचं करायचं काय? या जातीवादी भाजप सरकारचं करायचं काय? जोपर्यंत मंत्री अतुल सावे हे या ठिकाणी येत नाही, या कार्यक्रमाची भेट घेत नाही आहे तोपर्यंत आम्ही या अशाच प्रकारचे आंदोलन जे आहे या ठिकाणी करत राहू. आमची भूमिका ठाम आहे जोपर्यंत. मात्र आता मंत्री अतुल सावे केव्हा येतील, कार्यकर्त्याची कधी मनधरणी करतील हे देखील तेवढं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मी देवराज, छत्रपती संभाजीनगर.